प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. लोकशाहीचा उत्सव संपला आहे आणि आता येवलेकर पतंग उत्सवाच्या तयारीला आता लागले आहे. जोमाने त्या अनुषंगाने पतंग निर्मितीसुद्धा जोरात केली जात आहे. त्याचप्रमाणे आसारी असेल आणि विविध प्रकारची जी तयारी आहे त्या तयारीला आता लागले आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून आपण जर बघितलं तर हा उत्सव येवले शहरामध्ये मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र सध्या काही वर्षापासून येवले शहरामध्ये सर्रासपणे हा नायलॉन मांजाचा वापर केला जातो. त्यामुळे पशु, पक्षी आणि माणसांना इजा होण्याची अनेक प्रकरणं जी आहे पुढे आली आहेत. तर अनेक प्राण्यांना आणि माणसांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. परंतु असं घडत असताना या ठिकाणी माणसं मात्र यातून काही धडा घ्यायला किंवा बोध घ्यायला तयार नाही आणि यामुळे अनेक लोक जे आहे यामुळे त्यांना इजा झालेल्या आहे किंवा त्यांना अपंगत्वसुद्धा आलेलं आहे. तर एकीकडे आमच्या शहराचे दबंग पोलीस अधिकारी अनिल भवारी यांनीसुद्धा नायलॉन मांजा विक्री करणारे आणि त्याचबरोबर वापरण्याविरोधात धडक मोहीम जी आहे हाती घेतलेली आहे. त्यांच्या विरोधात जे आहे कारवाई केली जात आहे. आता आपल्याला सर्वांना एकत्र येऊन या ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर आपण टाळला पाहिजे आणि पारंपरिक जो आपला मांजा आहे तोच या ठिकाणी वापरला पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, पर्यावरणाची हानी होणार नाही आणि पक्षी आणि पक्षी त्याचप्रमाणे माणसांचं सुद्धा यापासून संरक्षण होणार आहे. त्यासाठी आपण जे आहे संकल्प करूया. आपण सर्वांनी मिळून पारंपरिक मांजाला पसंत देऊया आणि नायलॉन मांजाचा आपण वापर टाळूया. न्यूज लोकतंत्र 18साठी सचिन शिंदेसह अय्यूब शहा, येवला. नमस्कार येवलेकरांना. ब्रह्माकुमारीच्या वतीने ओम शांती, सुप्रभात. आत्ताच आपल्याकडे या नवीन वर्षाला पहिला येणारा सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या निमित्ताने आपण येवलेकर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये पतंगोत्सव साजरा करत असतो. जवळपास 3 दिवस आपल्याला पूर्ण सुट्टी घेऊन आपले नातेवाईक, मित्र, परिवार येवल्यात सामील झालेले असतात आणि या आनंदाला आणखी द्विगुणित आपण करू शकतो जेव्हा आपण नायलॉन मांजाला अवॉइड करू. असं म्हटलं जातं, जगा आणि जगू द्या. तर आपला आनंद साजरा करताना नभामध्ये उडणारे पक्षी, रस्त्यावर प्रवास करणारे प्रवासी, पायी चालणारे वाटसरू यांना नायलॉन मांजामुळे कधीकधी अपघात स्वीकारावा लागतो आणि मग ही दुखापत आपल्या सणाला गालबोट लावते. म्हणून प्रयत्न करूया आपण की नायलॉन मांजा व्यतिरिक्त साधा मांजा वापरून देखील आपण पतंग उत्सव आनंदाने साजरा करू शकतो. ब्रह्माकुमारीच्या वतीने आपणा सर्वांना पतंग उत्सवाच्या आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. अस्सलाम वालेकुम. मैं येवला शहर काजी सलीमुद्दीन मिसबाही एक अपील लेकर के दर्दमंदाना अपील लेकर के आप तमाम हज़रात के सामने हाजिर आया हूँ कि अभी 3 संक्रांत अभी आने वाली है और संक्रांति के मौके पर एक बड़ी ही उत्साहत के साथ और बड़े ही यहाँ हमारे शहर में जो है बड़े ही जोश व खरोश के साथ पतंग वगैरह का त्यौहार ही मनाया जाता है. तो सरफ़ नज़र इससे कि इस्लाम में इसकी क्या जगह है, इससे कि जो लोग भी इस त्यौहार को बहुत जोश व खरोश से मनाते हैं, मैं उनसे दर्दमंदाना अपील करूँगा कि नायलॉन मांजे वगैरह का इस्तेमाल हरगिज़ न करें. इससे जहाँ इंसानों को तकलीफ़ है वहीं पर जानवरों के लिए भी और पशु पक्षी के लिए सबके लिए ये बड़ी घातक है. और इस पर जो है गवर्नमेंट का कानून भी है और इस पर नगर पालिका भी बड़ी सख्त है. तो मैं लिहाजा गुजारिश करूँगा कानून का उल्लंघन ना करें और ऐसी कोई भी चीज़ इस्तेमाल ना करें जिससे इंसानियत को ख़तरा हो, जानवरों को ख़तरा हो और पशु पक्षी को ख़तरा हो. बस इस अपील के साथ मैं रुखसत होता हूँ आप तमाम हज़रात से और गुजारिश करूँगा और अपील करूँगा कि हरगिज़ इस संक्रांत के मौके पर कोई भी जो है वो नायलॉन मांजे वगैरह का इस्तेमाल ना करे. संक्रांत सण मोठा नाही आनंदाला तोटा असे आम्ही येवलेकर म्हणत असतो. संक्रांतीचा सण हा आमची आता 4-5वी पिढी आहे. म्हणजे शेकडो वर्षापासून हा सण आम्ही येवल्यात साजरा करतो. पहिले हा सण गुजरात, अहमदाबाद, सुरत इथे सुरू झालेला आहे. पण गुजरातचे काही लोक आमच्या येवले शहरात आले आणि तेव्हापासून येवलेकरांना पतंग म्हणजे काय आणि मांजा म्हणजे काय हे समजायला लागलं. आमच्या लहानपणी आम्ही जो मांजा तयार करायचो तो रीळ आणायचे आणि ते चरस आणून त्याचा हाताने मांजा तयार करायचो किंवा लुगदी भात आणायचा त्याच्यामध्ये काच कुटून टाकायची आणि त्या लुगदीने मांजा तयार करायचा.
त्याच्यामध्ये आम्ही लहानपणी कटाकटी खेळायचो. त्या कटाकटीमुळे जास्तीत जास्त 1 मिनिटामध्ये पतंग कटून जायची. पण आता आजकाल असं झालेलं आहे, बऱ्याच वर्षापासून नायलॉन मांजा हा शहरात आला आमच्या. नायलॉन मांजाने एक तर पतंग कटत नाही, किती वेळ तुम्ही पतंग हातात धरा, पतंग कटणार नाही. दुसरं नुकसान असं होऊ राहिलं का बरेच वेळेस मुलं जे आहे रोडवर पतंग उडवतात, मोटरसायकलवाले येते, कोणाच्या तरी गळ्याला मांजा अटकतो, कोणाच्या तरी हातात अटकतो. आत्ता मध्यंतरीची मनमाडची घटना आहे. डॉक्टर महिला आपल्या हॉस्पिटलला चालली होती आणि गाडीवरून चालत असताना नायलॉन मांजा तिच्या गळ्याला अटकला आणि 32 टाके पडले. येवल्यामध्ये अनेक खेड्यावरती अशा घटना घडतात का जिथे गळे कापले गेलेले आहे. अहो, हे काय चाललेलं आहे? नायलॉन मांजा हा चायनाला तयार होतो, चायनातून इथे येतो, पण त्या मांज्याचा जो नायलॉन मांजा आहे तिथे जो चीनला तयार होतो तो येवल्यात येतो, येवल्यापर्यंत येतो. आणि चीनवाले मात्र पतंगाला तो मांजा वापरत नाही, तो दुसऱ्या कामात घेतात. आणि आपले जे लोक आहे त्या मांज्याच्या भरोश्यावरती किंवा तो मांजा हा वापरून जीवाशी खेळणं चालू आहे यांचं. तर आणि इथं नगरपालिका, प्रशासन किंवा पोलीस स्टेशन यांच्या मदतीने बऱ्याच ठिकाणी येवल्यामध्ये धाडी पडल्या. ते काय करतात, तो मांजा घेतात, त्याची विल्हेवाट लावतात, जाळ लावतात आणि परत हा मांजा येतच असतो. आणि याच्याने हानी खूप झाली आहे. पशुपक्ष्यांची हानी झालेली आहे, माणसांची हानी झाली. अहो, एखाद्याच्या जीवावर बेतण्यासारखं हे नायलॉन मांजा आहे. तर आम्ही सगळ्यांना म्हणजे मीडियालाही सांगतो का कळकळीने तुम्ही पण सगळ्यांना विनंती करा हात जोडून का नायलॉन मांजा बंद करा. आणि या नायलॉन मांजा विकणाऱ्यावर त्यांना फक्त तो मांजा जाळून त्याची विल्हेवाट लावून असं थांबू नका, यांच्यावर कठोर कारवाई करा. त्यांच्या फक्त दंड घेऊन आला, त्याला काहीतरी एक शिक्षा म्हणून काहीतरी थोडीफार का होईना शिक्षा म्हणून त्यांना त्याची समज द्या, अशीच मी कळकळीची विनंती करतो. आमच्याकडे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं संक्रांतीला म्हटलं जातं. आणि हा आनंद, गोड गोड बोलायचा आनंद हा आम्ही साजरा करत असताना अशा काही घटना नको का ज्यामुळे घर उद्ध्वस्त होईल किंवा लोकांच्या आजारपण, कोणाजवळ पैसे असतात नसतात, दवाखान्यात फी भरायची परिस्थिती नसते. आणि असं जर नायलॉन मांजाने घातपात होत असेल तर काही दिवसानंतर हे पतंग उडवणं सुद्धा येवले शहरातून हद्द पार होऊन जाईल. तर आम्ही कळकळीची विनंती करतो. आमच्या येवले शहरामध्ये पतंग उडवण्याचा ही सुरुवात अनेक वर्षापासून चालवत आली आहे. पूर्वी आमच्याकडे येवल्यामध्ये पतंग आणि मांजा ह्या 2 गोष्टी असतात. त्यापैकी मांजा हा आमच्या इथे लुगदीपासून बनवला जायचा. भात किंवा मैदा यांचं शिजून त्याच्यात वस्त्रगाळ काच टाकून त्याच्याने असं घोटून दोरा हे केलं, असा मांजा तयार होत होता. त्यावेळेस इतकं काही आगा हे होत नव्हते. पण हा नायलॉन मांजा जो आला आहे ना, हा एक तर तुटत नाही, पक्का असतो आणि एखाद्याच्या हाताला लागला तो कायमचा हात. बरं, लहान मुलं किंवा ते कटलेला पतंगाचा मांजा धरायला जातात, त्यांच्या हाताला लागून हाताला दुखापत होते. मोटरसायकलवर जाणाऱ्या रस्त्यात काही मुलं उडवतात, मोटरसायकलवर जाणाऱ्यांच्या मानेला, नाकाला, तोंडाला असा रंगा बसतो, अपघात होतो. आणि पक्षी ते 2-3 दिवस बिचारे उडत नाही हो. आणि काही पक्षी तर त्या मांजाला त्यांच्या हातपाय अडकले जातात, ते एक वाईट आहे. तर तो हा उत्सव व्हायला पाहिजे यात शंका नाही. पण तो नायलॉन मांजा न वापरता आपला पारंपरिक मांजा वापरावा. आणि अलीकडे आमच्या येवल्यात दुसरीकडे आहे की नाही कोणाचं मांजानी कोणाच्या गळ्याला नाकाला इजा होऊ नये म्हणून मोटरसायकलला आताशी तारवेल लावतात. त्यामुळे त्याचं निदान त्याला संरक्षण तरी होतं. हा एक उपाय एक चांगला आहे. इतर ठिकाणी करता काही नाही माहीत नाही, पण तुम्ही इथं एखादा फोटो जर पाहिला काढला तर बघा कशी ती तार लावलेली असते. तशी तार सगळ्यांनीच लावावी आणि काळजी घ्यावी. पूर्वीप्रमाणे जसा मांजा होत होता आपल्या येवल्यामध्ये त्या पद्धतीने करावा. आणि माझं तर मत असं आहे की धाडी टाकतात नायलॉन मांजाचं तिथे हे तरी मांजा विकले जातो. त्यापेक्षा नायलॉन मांजा तिथे तयार होतो तिथेच बंदी का करीत नाही? झाडाचं मूळ तोडलं म्हणजे फांद्या आपोआप खाली येतात. तसं जिथे मांजा तयार होतो तिथेच बंदी करा ना. या दुकानावर धाडी टाकायच्या बंदी करायची, त्यापेक्षा जिथे मांजा तयार होतो तो तयार झाला म्हणजे समाजामध्ये येणारच नाही. लग्न समारंभ असो वा साखरपुडा,
सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास प्रणाळासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.